नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे मंजिरीने डायरेक्टच वेदाचा जीव घ्यायचा जो प्रयत्न केलेला राहतो ते सगळं आता इकडे अथर्वला कळतं. आता अथर्व डायरेक्टच मंजिरी मायाची धिंड काढतो. ती कशा प्रकारात काढतो ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ राहते. आता इकडे अथर्व बोलतो, हे सगळं काय होत आहे बरं वेदाबरोबर? वेदा काय म्हणते बरं? ही बाहुली अचानकच गायब होते, अचानकच दिसते, असं सगळं कसं काय होईल बरं? बाहुलीबरोबर असं सगळं थोडी ना होतं. आता इकडे अथर्वला मनातनं प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता मात्र इकडे ही मंजिरी म्हणते, मला काही देखील एक ती बाहुली मिळवलीच पाहिजे. जर का मी ती बाहुली मिळवली नाही ना, तर फार मोठा असा अनर्थ होऊन जाईल. ती बाहुली कधी पण असा तिचा स्फोट होऊन जाईल आणि जर का त्या बाहुलीचा स्फोट झाला तर माझं सगळं सत्य घरच्यांना कळून जाईल. त्या अंबिकाला माझ्यावर डाऊट तर आलाच आहे. तिला पूर्णपणे खात्री पटून जाईल मीच या सगळ्या कट कारस्थानामध्ये शामील होती. आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. मंजिरी ती बाहुली कशी मिळावी ह्याच प्रयत्न करणार राहते. आता मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी वेदा पण शाळेत गेलेली राहते. आता इकडे मंजिरी बोलते, आता वेदा शाळेत गेलेली आहे, आता हीच चांगली वेळ मला ही बाहुली लंपास करण्याकरता, असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे मंजिरी पण वेदाच्या बेडरूममध्ये येते. पण ती बाहुली तिला काही देखील एक मिळत नाही. तिथे ती बाहुली अजिबातच नसते. अथर्वने ती बाहुली आधीच गायब करून ठेवलेली राहते. अथर्व बोलतो, या बाहुलीमध्ये 100% काहीतरी गडबड आहे, मला त्याचा काहीतरी एक शोध लावलाच पाहिजे. वेदा काय एवढी पण लहान नाही. वेदा डायरेक्टच म्हणते बाहुली गायब होऊन जाईल. वेदाला समजतं वेदा काहीतरी महत्त्वाचं सांगूचा आपल्याला प्रयत्न करत असेल, पण आपण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. काहीतरी नक्कीच गडबड आहे बरं. आता प्रेक्षकांनो अथर्वला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आणि अथर्वला मंजिरीवर पण आणि त्या बाहुलीवर पण थोडासा डाऊट आलेला राहतो. आता मात्र इकडे अथर्व पण ऑफिसला जायला निघालेला राहतो. तर आता मंजिरी बेडरूममध्ये स्वतःशीच बडबडत म्हणू लागत असते, काही देखील एक होऊन मला ती बाहुली मिळवलीच पाहिजे. जर का मी ती बाहुली मिळवली नाही ना, फार होत्याचं नव्हतं होऊन जाईल. त्या वेदाचा जीव घ्यायचा मी प्रयत्न केला होता, पण मी त्या वेदाचा जीव अजिबातच घेऊ शकले नाही. तिथे ऐन वेळेवरती ती अंबिका येऊन गेली. त्याच्याने मला त्या वेदाचा जीव घेणं फार असं कठीण गेलं. मला वेदाचा जीव घेऊन टाकला पाहिजे. आता प्रेक्षकांनो जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य अथर्वला कळालेलं राहतं. अथर्व बोलतो, काय आई? आई वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करेल? अथर्वने एवढ्या वर्षापासून ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला राहतो तोच व्यक्तीने आता अथर्वचा विश्वासघात केलेला राहतो. त्याच्याने अथर्वला एक वेळ एकदम मोठा असा धक्का लागतो. त्याच्या पायाखालची एकदम अशी जमीन सरकून जाते. अथर्व एकदम असा विचारामध्ये पडलेला राहतो. अथर्व बोलतो, हे सगळं काय होत आहे बरं? इतक्या वर्षापासून मी आईवरती विश्वास ठेवला, आई माझ्याबरोबर असं वागेल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आई स्वतः तिच्या नातीचा जीव घ्यायचा प्रयत्न करेल, मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आता इकडे अथर्वला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता अथर्व बोलतो, नाही आता मला कठोर असा निर्णय घेतलाच पाहिजे. आता मात्र प्रेक्षकांना इकडे अथर्व डायरेक्ट हॉलमध्ये येतो आणि मंजिरीला जोरजोराने आवाज देऊ लागत असतो. अथर्व बोलतो, ए मंजिरी लवकरात लवकर खाली ये, माया लवकरात लवकर खाली ये. काय बोलते अथर्व, का बरं मला परत खाली बोलवत आहे बरं? अथर्वला 100% खात्री राहते या सगळ्या कटकारस्थानामध्ये ती माया पण शामिल असेल, कारण की मंजिरीकडनं एकटीकडनं असं सगळं काही देखील एक होणार नाही असं अथर्वला वाटत राहतं. आता ते दोघं देखील खाली येतात. अथर्व बोलतो, आता मी तुम्हा दोघांना अजिबातच सोडणार नाही. आई तू असं वागशील मला असं अजिबात वाटलं नव्हतं. एवढ्या वर्षापासून मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू कुठून बाहेरून आली होती, तू माझी सख्खी आई नाहीये, तरी मी माझ्या सख्ख्या आईपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू असं माझ्याबरोबर वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तेवढ्यात मंजिरी बोलते, काय झालं बरं अथर्व? मंजिरीला मनातनं प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. मंजिरीला असं वाटत राहतं, माझं सगळं सत्य अथर्वला तर कळालं नाही ना. मंजिरी एकदम अशी घाबरलेली राहते. माया बोलते, आता माझं काही देखील खरं नाही. हा अथर्व मला घराच्या बाहेर हाकलून नाही देणार ना? त्या मीरानी तर काही नाही सांगितलं ना? अशी मायाला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता अथर्व बोलतो, तुम्ही दोघांनी मिळून माझ्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला ना, आता मी तुम्हाला दोघांना अजिबात सोडणार नाही. तेव्हा दादासाहेब पण बोलता, काय हे सगळं काय चाललं आहे बरं? काय मंजिरी तू आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू तुझ्या नातीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू फार चुकीची वागली बरं. आता तुला याच्यात अजिबात माफी मिळणार नाही. पण अथर्व हे सगळं बोलतोय खरं आहे ना? तेव्हा अथर्व बोलतो, हो बाबा मी जे बोलतोय ते सगळं खरं आहे. मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं या दोघांचं बोलणं. ते फार कटकारस्थानी करू लागत होते. ती बाहुली नाही का, त्या बाहुलीवर पण ह्या आपल्या आईनेच काहीतरी जादूटोणा केला होता. ती वेदा बोलत होती आणि ती बाहुली अचानकच गायब होते. आपल्या आईनेच त्या बाहुलीवरती काहीतरी जादूटोणा केला होता. आता इकडे मायाला पण प्रचंड टेन्शन येतं. मंजिरीचं तर डायरेक्ट आता पोलखोल झालेली राहते. आता मात्र प्रेक्षकांना इकडे अंबिका पण येते. अंबिकाला मंजिरीवरती पहिलेपासूनच डाऊट आलेला राहतो, पण आता अंबिकाला मंजिरीवरती 100% खात्री पटलेली राहते. या सगळ्या कटकारस्थानामध्ये ही मंजिरी शामिल आहे. आता प्रेक्षकांना इकडे अंबिका पण बोलते, आई तुम्ही फार चुकीचं वागला बरं. त्या दिवशी काय तुम्ही तिकडे जाऊन नाटकं करत होते बरं? कोण वाईट शक्ती माझ्या समोर ये, माझ्या नातीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण ती वाईट शक्ती तुम्हीच तुमच्या नातीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलात. तुम्ही असं सगळं का करताय बरं? म्हणजे मी तिथे आली म्हणून तर वेदा वाचली, नाही तर मी जर तिथे आली नसती तर आपली वेदा गेलीच असती ना आपल्याला सोडून. तुम्ही फार चुकीचं वागला बरं. तुम्हाला याची अजिबातच माफी मिळणार नाही. मी पण तुम्हाला याची फार मोठी अशी शिक्षा देईल. आता इकडे अंबिकाला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता मंजिरी मनातच बोलते, माझं सगळं सत्य आता या अंबिकाला पण कळून गेलेलं आहे बरं. आता माझ्या त्या 3 कवड्या त्या अजिबातच पूर्ण होणार नाही. मला हे घर सोडून पण जावं लागेल.
लागेल. जर का मी हे घर सोडून गेले ना तर फार कठीण जाईल बरं. मला त्या कवड्या पूर्ण करता येणारच नाही. जर का त्या कवड्या पूर्ण झाल्या नाहीच तर चिरतारुण्य मिळणं प्रचंड असं अवघड जाईल. ह्याच विचारात ती मंजिरी अशी पडलेली असते. आता मात्र इकडे अथर्व बोलतो, "आता मी तुम्हा दोघांच्या अंगावरती डायरेक्ट चिक्कल टाकणार. तुमच्या दोघांची ना डायरेक्ट धिंड काढणार." असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे अथर्व डायरेक्टच आहे ना त्या मंजिरी मायाच्या अंगावरती चिक्कल टाकून देतो. त्यांची धिंड काढतो. ती मंजिरी माया तर फार घाबरलेली राहते. ती माया बोलते, "अथर्व मी तुला अजिबात सोडणार नाही. मला वाटत होतं तू माझ्याशी लग्न करशील पण तू फार चुकीचं वागला बरं. तू त्या ऐनवेळेत त्या मीराशी लग्न केलं. हे तर जाऊ देस पण तू आज माझ्या अंगावरती डायरेक्ट चिक्कल टाकलं. आज मी तुला अजिबात सोडणार नाही. आता अथर्व बघ मी तुझ्याबरोबर काय करते." अथर्व पण बोलतो, "तर जे करायचं ते कर गं. मी बघून घेईल. मी खंबीर आहे बघायला. चल निघ इथून. माझ्या वेदाच्या केसाला पण धक्का लागला ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही." असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे अथर्व डायरेक्टच त्या मायाला घराच्या बाहेर हाकलून देतो. तेव्हा दादासाहेब बोलतात, "अथर्व 2 मिनिटं थांब. या मंजिरीला पण तू घराच्या बाहेर हाकलून दे. ही मंजिरी पण फार चुकीची वागते. आता हिला माफी अजिबातच मिळणार नाही. ही कुठली बाहेर आलेली बाई तिच्याशी मी लग्न केलं. मला वाटलं होतं आपल्या घराची अख्खी काळजी घेईल पण नाही ही फार चुकीची वागते. हिला पण तू हाकल." असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे दादासाहेबच स्वतःच डायरेक्ट त्या मंजिरीचा हात धरता आणि तिला घराच्या बाहेर असं हाकलून देता. आता इकडे वेदाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. वेदा फार अशी रडू लागत असते. वेदा बोलते, "हे सगळं काय चाललं आहे बरं घरामध्ये?" तर अथर्व पण वेदाकडे जातो आणि म्हणतो, "वेदा बाळा तू अजिबातच काळजी करू नको. काही देखील एक झालं नाही आहे बरं. मी तुला उद्या सकाळी मस्तपैकी फिरायला घेऊन जाईल." तर वेदा पण बोलते, "नाही बाबा मला कुठे देखील काही देखील एक फिरायला जायचं नाही. मला कुठे पण तुम्ही फिरायला घेऊन जाऊ नका. हे सगळं आपल्या घरामध्ये काय चाललं आहे बरं." आता इकडे वेदाला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांना आता अथर्व बोलतो, ही बाहुली साधारण असू शकत नाही. या बाहुलीने मला लवकरात लवकर कुठेतरी फेकलं पाहिजे. जादूटोण्याची बाहुली आहे. ही जास्त दिवस ही घरात राहणं अजिबातच चांगलं नाहीये. वेदाला ही बाहुली जास्त आवडते. वेदा ही बाहुलीच करत बसेल. मला या बाहुलीला पहिले घराच्या बाहेर फेकलं पाहिजे. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे अथर्व डायरेक्टच ती बाहुली घेतो आणि फार लांब अशी जाऊन ती बाहुली फेकून देतो. आता वेदा बोलते, "माझी बाहुली कुठे गेली बाबा? माझी ती बाहुली कुठे गेली? माझी जादूची बाहुली कुठे गेली? मला त्या माझ्या जादूच्या बाहुलीबरोबर खेळायचंय." तर अथर्व पण बोलतो, "ती जादूची बाहुली अजिबातच तुला मिळणार नाही. ती फार चुकीची बाहुली आहे बरं." वेदा फार हट्ट करू लागत असते त्या बाहुली करता. तर अथर्व पण बोलतो, "वेदा अजिबातच हट्ट करू नको." आता प्रेक्षकांनो अथर्व जाऊन आहे ना फार अशा बाहुल्या घेऊन येतो वेदाकरता वेगळ्या. वेदाला प्रचंड असा आनंद होतो. आता वेदा पण ती बाहुली एकदम अशी विसरून जाते. आता इकडे अंबिका पण बोलते, "फार चुकीच्या वागल्या मंजिरी मॅडम बरं. त्यांना काय गरज होती बरं असं वागायची? ते फार चुकीचे आहे." आता प्रेक्षकांनो महागौरी आजी पण येते. आता महागौरी आजी येऊनच डायरेक्टच अंबिकाला म्हणते, "मी तुला म्हटलं होतं ना एक वाईट शक्ती, एक दुष्ट शक्ती वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करते." तर आता अंबिका पण बोलते, तुम्ही त्यावेळेस मला त्या ठिकाणी घेऊन गेला आजी म्हणून आपली वेदा वाचली. थँक यू सो मच आजी. तुम्ही मला त्या जागेपर्यंत घेऊन गेला. तुम्ही साधारण असूच शकत नाही आजी. तुम्ही स्वतः महागौरी आजी आहे बरं." आता प्रेक्षकांनो अंबिकाला पण आहे ना महागौरी आजीच आहे ती असं कळालेलं राहतं. आता अंबिका पण त्या आजीच्या पाया पडते आणि आता आजी पण तिला फार मोठा असा आशीर्वाद देते. आता आजी पण तिथून निघून जाते. आता मात्र इकडे मीरा खूप दिवस झालेले राहतात अजिबातच घरी आलेली नसते. तर आता अंबिका पण बोलते, "किती दिवस झाले बरं मीरा अजिबातच घरी आली नाही. हे जे काही सगळं घरामध्ये चाललंय हे सगळं मला ते मीराला सांगायचं आहे. आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला होता या घरामध्ये. या मंजिरी मॅडम कशा वागत होत्या, ही मंजिरी कशी बाई होती. मला हे सगळं आपल्या त्या मीराला सांगायचं पण मी कसं काय सांगू? ही मीरा केव्हा घरी येईल?" अनन्यानी पण आता लवकरात लवकर मीराला घरी आणलंच पाहिजे. फार दिवस झाले बरं अनन्या पण त्या सगळ्या गोष्टीला तानाताण करते. लवकरात लवकर तिने मीराला घरी आणलंच पाहिजे. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे मीरा पण घरी आलेली राहते आणि आजचा भाग इथेच संपतो. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघायला उत्सुक आहात का ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.